नमस्कार मित्र, विराचा नाही गो. तर आता आपण टाकू चंदसार कोपरे गावात शनी मंदिरचे येते आमचं गावाला असं त्याने भट जेवण ठेवलं असं. कोकणात एक पद्धत वाड्या वाड्यात पण भट जेवतो असलो ना तर आजूबाजूला जोक बोलायचं. माझं तुला भाव असा त्याने मला बोलायले जेवणात सोबत मी ऐकून घेतो की आई अरे त्या दिवस माझ्या मागे पडलो आवाज तुला जेवणा घेऊ होता भट जेवतो तुला ते काय येतो आई आणि मी येतो म्हणा. आम्ही आता त्याच्या घराकडे चाललो जेवण पण असं ठेवलं त्यांनी भट जेवणीचा रविवारचा. आता ते माशावर खाव गावले असते आज नाही का खाव पण गावलं त्यामुळे त्यांना गाडीवर जास्त बसायची सवय ना कशी कशी आई उदाहरण चोडून बसायली गाडी आई घट्ट पकडून बसली हा आता तापा म्हणून पडली. आता शॉर्टकट चालू कसं माहिती आहे चंद्रचा नाक्यावर रस्तो बनायचं तर ट्रॉफिक कडे खूप असतात पण त्याच्या पाठून रस्तो गणपती मंदिर म्हणा तो कोपरी डायरेक्ट बाहेर पडतं शनी मंदिराकडे जास्त रस्तो त्या रस्त्यात आम्ही आता जातो. जरा पुढे गेलो ना की डाव्या साईड शनी मंदिर लागतं. शनी मंदिरच्या पाठकडे स्वामी समर्थ अपार्टमेंट म्हणून जातात ते सर आपल्या गावचं. आता माहित ना आता जाऊन बघूचा लागताला फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला मुलगी पण भेटली आमच्या ते बोलते पहिल्या म्हणाल होतं बरं आलं पण जास्त चौकशी करची गरज नाही पडायला. नमस्कार गावाला बरं वा टायमार जेव गेलो वाटतं मगाशी तुमचं आबाजी कॅश बघ नाही होते आता कॅश आबाजी लागतं की आता दाखवायचं नाही का बघले माझे कॅश बघूचे होते सगळ्यांना आता दाखवायला खोलून या रे या बसा बसा चौका चौका थांब ये उचलते युट्यूब वर हे असतात बसल बसल जेवण बाहेर झालं जेवण दिले हो चल बाळा
झाला आमचा जेवढे दिलं होतं जेवणाचा जेवण बरा होता. डाळ राईस होतो आणि बटाट्याची पिवळी भाजी खाऊ बरं वाटलं, खूप बरं वाटलं. खूप दिवसांनी असं डाळ आणि पिवळी भाजी खाऊ बरं वाटलं. आणि शेंगा होते, शेंगलाच्या शेंगा जेवतात आई चौकात. तर आपण परत भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. असे चांगले चांगले मी ब्लॉग टाकत होतो. तर तुम्ही माझे सगळे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असं नका तुम्ही सपोर्ट करा सर.